सांगा की मी खरं सांगते धैर्य, मी खरंच असं काही नाही केलं. तुमची शपथ. बाकी कुणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मुद्दाम या सगळ्यात अडकवलं जातंय मला. मी खरंच काय केलं नाही. मी असं काय करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे. माहिती आहे मला. मला चांगलंच माहिती आहे की तू असं काही केलेलं नाहीयेस. पण मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. सावी, काय गरज होती त्या फालतू माणसाबरोबर काम करायची? काय गरज होती? तरी मी विचारलेलं तुला की त्याची नीट माहिती काढलीस का, त्याच्याबद्दल चौकशी केलीस का? तर वर तोड करून काय म्हणालेस तू की हो त्याची माहिती काढलीये, मी चौकशी केली आहे त्याच्याबद्दल. मग काय झालं? तरी कशी काय फसलीस तू? सावी, काय गरज होती? काय गरज होती त्या फालतू माणसासोबत हॉटेलच्या रूम मध्ये अशी एकट्याच मीटिंग करायची? तरी नशीब तू त्याच्यासोबत काहीतरी केलंयस अशी खोटी कंप्लेंट केली आहे त्याने. जर त्यानं तुला काही केलं असतं तर? सावी, काय करावं काय करू नये एवढी साधी अक्कल नाहीये तुला. बस आता अजिबात तोंड उघडायचं नाही आणि काही करायचं सुद्धा नाही. आता तुझ्या बाबतीत जे काही करायचंय ना ते मी करणार. बोला इन्स्पेक्टर. दामिनी मॅडम, धैर्य सरांनी सावी मॅडमना बेल मिळवून दिले. हो, आत्ताच निघाले ते इथून आणि निघताना खूप चिडलेले आहेत ते. हॅलो 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 मॅडम, हॅलो. नमस्कार, धैर्य मुजुमदार. मी डोईफोडे, ॲडव्होकेट डोईफोडे. माझे अशील अंगद निमकर, यांचा मी ऑफिशियल लॉयर. तुमची केस
कोर्टात दिलेली आहे. मॅजिस्ट्रेट पुढे सगळे पुरावे ठेवण्यात आलेले आहेत. मॉलेस्टेशन आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे अशा घटना असल्यामुळे आम्ही कोर्टाला विनंती केली आहे की ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावी. त्यामुळे पुढील 2च दिवसात तुम्हाला कोर्टात दाखल व्हावं लागेल. एवढं लक्षात असू द्या. काय रे, लायकी आहे का तुझी? ज्या सावीवर आरोप केलाय ती कोण आहे माहितीये का? या धैर्य मुजुमदारची बायको आहे ती. बायको आहे ती माझी. एक मिनिट स्टॉप दिस. काय चालवलंय? तुम्ही माझ्या आशिलाला मारहाण नाही करू शकत. हे कसं करू शकता तुम्ही? कसं? हे असं एक मिनिट मागावा. अरे काय रे, तिच्यावर फालतू आरोप करतोस? तिच्या पायाजवळ बसायची तरी लायकी आहे का रे तुझी? काय अतिप्रसंग? काय तुझा सगळा अतिप्रसंगच बाहेर काढतो आता. आत्महत्या ना? आत्महत्या करायची आहे तुला? तुझा जीवच घेतो आता. आत्महत्या करतोय? मिसेस मुजुमदार, काहीतरी करा तुम्ही प्लीज. लांब लांब राहायचं. काय रे, कशासाठी करतोयस हे सगळं? कशासाठी करतोयस? पैशांसाठी? किती पैसे पाहिजे तुला? बोल, किती पैसे पाहिजे? धैर्य, ऐका माझं. काय करताय तुम्ही? सोडा त्याला. की कुणीतरी सांगितलंय म्हणून करतोय? बोल लवकर, कुणाच्या सांगण्यावर करतोयस? बोल बोल बोल, कुणाच्या सांगण्यावर करतोयस हे? होय धैर्य सर, या बाजूला. थांबा. बोल. थांबा 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 धैर्य सर. सोडा. बोल, कुणाच्या सांगण्यावर करतोय? जातो. ते मला बोल लवकर. धैर्य, धैर्य, अरे काय करतोस तू? तुला कळतं का आपण कुठे होते? पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहेस तू आता. लक्षात येणं, तुझ्या बायकोला जेल झाली होती, आता बेलवर सुटले तू. ते असं काहीतरी वागलंस तर तुला तर जेलमध्ये जायचंय का?
ही संधी इथं ती बी एवढे लगेच. याचा अर्थ हा दामिनी मॅडमचा प्लॅन नसेल ना? मला काही होणार नाही आई. ज्या नीच माणसानं वाटेल ते आरोप केलेत सावीवर, त्याला सोडणार नाहीये मी. हे बघ ठीक आहे, आपण सोडायचं नाहीच आहे त्याला. मूर्ख आहे अंगद, वाचलो आज. त्याला शिक्षा मिळायलाच हवी. पण तू कशाला हे सगळं करतोयस? कोर्ट आहे ना त्याला शिक्षा द्यायला. तू उगाच कायदा हातात घेऊ नकोस आता. तू जर का असा वागलास तर आपली बाजू अडचणीत येईल. कळत नाही का तुला? मॅडम समजावून सांगा सरांना. मुजुमदार आहेत म्हणून अजून काहीच केलं नाही आम्ही. नाहीतर हे असं पोलीस स्टेशनच्या दारात दुसरं कोणी केलं असतं ना तर आतापर्यंत आत टाकलं असतं आम्ही. धैर्य, प्लीज शांत हो. झाली तेवढी बदनामी खूप झाली. ते असं काहीतरी वागून आता त्याला खतपाणी नको घालूस. शांत हो प्लीज. अंगद निमकर यांना फसवल्याच्या आरोपाखाली सावी नाईक म्हणजेच आत्ताच्या सावी धैर्य मुजुमदार यांना अटक. लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस दाखल होणार. आई 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 लवकर बाहेर या. आओ आओ बाहेर या. आई अळू 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 केवढ्या देऊ ओरडतीस? भाऊंचा आत्ता कुठं डोळा लागलाय? कशापैकी कालवा करतीस एवढा? तिथं आमच्या सोफ्याचं खोबरं झालंय आणि भाऊ तिथं निवांत सोफा काढायला लागलेत. एवढं झालंय तरी काय? जरा बघा बघा तुमच्या लेकीचा उद्योग बघा स्वतःच्या डोळ्यानं. काय आता? अंगद निमकर यांना फसवल्याच्या आरोपाखाली सावी नाईक म्हणजेच आत्ताच्या सावी धैर्य मुजुमदार यांना अटक. लवकरच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस दाखल होणार.
जास्त लागला. ते मगाशी धैर्यला काय सांगणार होता तू? ते आम्ही या सगळ्यात आहोत अशी पुसट जरी माहिती धैर्यला कळाली ना तर तू मेलास म्हणून समज. पण तू सोडून दुसरं कुणाला कळणार बी नाही की तुला कुठं गायब केलंय ते. त्यामुळं काही जरी झालं का नाही तरी धैर्य समोर यायचं नाही. त्यातच तुझं भलं आहे. डोळफोडे समजावा याला. धैर्य, तू जाऊन आता शांतपणे पड बघू. आई आहे का मी? धैर्य, हे सगळं तुम्ही केलंय ना? या सगळ्याच्या मागं तुमचाच हात आहे ना? बोल की. कॉलर सोड. कॉलर सोड. अंगाला हात नाही लावायचा. हा? या सगळ्याशी माझा काय संबंध आहे? संबंध काय संबंध आहे ना ते तुला मला या घरातल्या सगळ्यांनाच माहिती. सावीमुळे एकदा तुला जेलमध्ये जावं लागलं होतं आणि त्याचाच बदला घ्यायचा म्हणून करतोयस ना हे सगळं? तिला किती त्रास होतोय, किती दुःखात आहे हेच बघायला आलेलंस ना तिथं? नाहीतर कशाला येशील तू? हा, बोल की, बोल की आता. खरंच या सगळ्या मागं विलास भाऊजी, भास्कर भाऊजी आणि दामिनी मॅडमचाच हात असणार आहे.